रामकृष्ण हरी माऊली घरचा तंत्र मराठी ह्या चॅनलमध्ये सगळेचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी एक मूल्यवान अशी माहिती सांगत आहे. तर ही माहिती बघून घ्या, वनस्पती बघून घ्या आणि ओळख करायची काय आपल्याला माहिती आहे. हिला बघा पांढरी रुई म्हणतात. हिला असे पांढरे फुलं आहेत, असे पान आहेत. फुलं बघा अशा प्रकारे येतात. तर तुमचं कुठलंही काम होत नाही, कुठल्या कामात अडचण येतात, कुठलं काम गेलं की अडचण येतात, कोर्ट कचेरी कुठल्या बी कामात असेल, कुठल्या इंटरव्ह्यूला गेला, कुठं नोकरीला गेला, तुम्हाला हे तसंच माघारी यावं लागते हात जोडून. कामं होत नाहीत. ह्याच्यासाठी आपले तुम्हाला 2 कामं सांगतो मी. तर पहिल्यांदा काय करायचं, ह्या झाडाला युनवणी करून शनिवारच्या दिवशी ह्याचे असे 2 पानं घेऊन यायचे. असे 2 पानं आणले, ह्याला काय करायचे, ह्या 2 पानावर एक लवंगा, 2 लवंगा आणि एक कवडी, एक लवंगाची एक जोडी आणि कवडीची एक जोडी ह्याच्यावर ठेवायची. आणि शनिवारच्या दिवशी दिवस मावळायच्या अगोदर ओम हन हनुमते नमः असं मंत्र जप करून त्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाला येऊन पुरून यायचं आपले. तर पिंपळाच्या झाडाच्या बुडाला जर पुरलं तर तुम्ही पुरल्यानंतर परत त्याला हात जोडून सांगायचं की बाबा माझं हे काम आहे, माझं हे काय ते तुमचं काय काम असेल ते बोलायचं त्या वनस्पतीला, पिंपळाला हे पुरल्यानंतर. आणि त्याला सांगायचं माझं एवढं 40 दिवसात काम होऊ द्या, मी ह्या कामामुळे एकदम त्रस्त झालेलो आहे आणि मला दुसरा मार्ग सुचत नाही. इनवणी करा आणि माझं एवढं कार्य वनस्पती देवऱ्या करा. या रुईला बी इनवणी करायची आणि त्या पिंपळाला इनवणी करून तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर पुरून येत आहे तर तुमचं ते बोललेल्या दिवसात काम होऊन जाईल. एकदा नाही झालं तर दुसऱ्या वेळेस करा. असं तुम्ही 3दा तोडगा करा, श्रद्धेनं करा, विश्वासानं करा आणि एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. असे रुचकीचे 2 पानं, 2 लवंगा आणि 2 पिवळ्या कवड्या हे पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे. ही झालं तुम्हाला पहिलं काम. दुसरं काम काय करायचं, एक ह्या झाडाची मुळी काढून आणायची. मुळी काढून आणायची तुम्हाला ती सांगतो बघा. आपल्याकडे एक हिराजी महाराजाचं पुस्तक आहे, या पुस्तकात दिलेलं आहे बघा. हिराजी महाराज पुस्तक, ह्या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे याच्यात. ह्या पुस्तकातलं बघूनच तुम्हाला मी सांगतोय बघा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुमचं काम कुठलं होत नाही, सर्व कार्य सिद्धीसाठी, मन मनात वाढण्यासाठी आंघोळ करून पोषण नक्षत्रा दिवशी सूर्य उदयाच्या वेळी ह्या पांढऱ्या रुईच्या फुलाच्या झाडापायी जाऊन स्वाहा स्वाहा असा जप करून, स्वाहाचा जप करून त्या झाडाला विनवणी करून ह्याची एक मुळी काढून आणायची. बारकी छोटी मुळी काढून आणा, उत्तरेकडल्या दिशेची मुळी काढून आणायची. स्वाहाचा जप करत आणि ती मुळी आपल्या जवळ कंबरेला बांधा, गळ्यात बांधा. एक मुळी ह्याची जवळ ठेवायची फक्त. तर तुम्हाला त्या अशी मुळी 6 महिन्याला जर बदलीत राहिला तर तुमच्या सर्व कामात येणारे जे काही अडथळे आहेत, सर्व कामात येणारे काही बाधा आहेत ते तुमचे सगळे निघून जाणार आहेत आणि तुमचे कामं पण होत जाणार आहेत. एवढे हे रुईचं काम एकदम मौल्यवान आहे. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि वैद्यूच्या सल्ल्यानं, कुणाच्या एखाद्या जाणकार माणसाच्या सल्ल्यानं उपाय करा. रामकृष्ण हरी माऊली.